नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. तुमच्यासाठी नवीन अशी कथा घेऊन आले आहे. आशा करते की तुम्हाला नक्कीच आवडेल. विशाल आणि रूपा म्हणजे कॉलेजची जान. त्यांच्या साध्या उपस्थितीनेही कॉलेजच्या वातावरणात चैतन्य निर्माण होईल. कुणावरही कोणताही प्रसंग येवो, त्यांच्या मदतीला ही दोघं हजर असणारच. रूपा ही नावाप्रमाणे रूपवान, श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक मुलगी, तर विशाल भोसले हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधा, सरळ आणि नजरेत विलक्षण चमक असलेला मुलगा. दोघांची एकमेकांशी ओळख कॉलेजच्या पहिल्या वर्षी झाली. एका सांस्कृतिक कार्यक्रमात दोघेही सहभागी झाले होते. विशालचा स्वभाव हळूहळू रूपाला आवडू लागला होता. हा मुलगा म्हणजे एक वेगळे समीकरण आहे असे तिला विशालच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होते. विशाललाही रूपाचा शांत स्वभाव आवडू लागला आणि नकळतपणे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. विशालच्या सहवासात आता रूपा ही सामाजिक कार्यात रस घेऊ लागली. अर्थात हा बदल फक्त आणि फक्त विशालमुळे झाला होता याची तिला जाणीव होत होती. बघता बघता कॉलेजचे जे मंतरलेले दिवस होते ते संपले. विशालने शेवटच्या वर्षात देखील कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला. रूपा ही विशेष श्रेणीत उत्तीर्ण होती. रूपा खुश होती, पण तिच्या या आनंदावर विरजण पडले जेव्हा तिने विशालचा तो निर्णय ऐकला. त्याला फार समजवले, तो समजूनच घेत नव्हता. त्याचा निर्णय पक्का होता, तो म्हणजे भारतीय लष्करात भरती होण्याचा. रूपाला काही सुचेच ना, पण हेच आपले लहानपणापासूनचे स्वप्न आणि आपल्या जीवनाचे ध्येय आहे असे विशालने सांगितल्यावर रूपाही त्याच्या निर्णयापुढे हतबल झाली. लवकरच विशाल लष्करात भरती झाला. रूपा आणि विशाल एकमेकांना पत्र पाठवत होते. पत्रावरून विशाल फार खुश वाटायचा. रूपा मात्र आता सारखी लग्नाचा विषय घेऊन विशालबरोबर पत्ररूपाने भांडत राहायची. पण लग्नाचा विषय टाळून विशाल बाकी लिहायचा, आपल्या प्रेमावर विश्वास ठेव असेही सांगायचा. इतक्यात लग्न न करण्याचा विशालचा निर्णय रूपाचे आयुष्य बदलवून गेला. रूपाच्या आईवडिलांना लष्करात सैनिक असलेला विशाल आपला जावई म्हणून पसंत नव्हता. मुळी तिच्या वडिलांनी तिचे लग्न एका श्रीमंत व्यावसायिक मुलाशी लावून दिले आणि रूपा वडिलांच्या निर्णयापुढे काही करू शकली नाही. लग्नाआधी तिने विशालला शेवटचे पत्र पाठवून आपल्या प्रेमाला तिलांजली दिली. विशाल फार बेचैन झाला हे पत्र वाचून, पण रूपाच्या निर्णयाचा आदर ठेवून त्याने हे दुःख पचवायचे ठरवले. आता फक्त देशाची सेवा हे आपले ध्येय त्याने ठरवले. हळूहळू रूपाही आपल्या संसारात रुळू लागली. सुरुवातीला तिने माधवचा, तिच्या नवऱ्याचा फार राग केला, पण माधवने फार समंजसपणे घेतलं, कारण रूपाने लग्नाच्या पहिल्या दिवशी त्याला विशालबद्दल सांगितले होते. तिचा प्रामाणिकपणा त्याला आवडला होता. हळूहळू माधवने आपला प्रेमळ स्वभावाने रूपाची मन जिंकले आणि पती म्हणून तिने माधवचा स्वीकार केला. एक नवरा म्हणून माधवने तिच्यावर कसली जबरदस्ती केली नाही की अधिकार गाजवला. उलट तिला त्याचा स्वीकार करण्याची वेळ दिला. या सर्व प्रकारावरून रूपा माधवचा आदर तर करीत होती, पण या आदराची जागा प्रेमाने कधी घेतली तिलाच कळले नाही. त्यांचा सुखी संसाराचा हेवा वाटावा इतका संसार सुरळीत चालू होता. आणि एक दिवस असा आला की ज्याने रूपाच्या संसारात कायमचा अंधार पसरला. एका मीटिंगसाठी जात असताना माधवच्या कारला फारच मोठा अपघात झाला. या अपघातात त्याची दृष्टी गेली. आता कुठे त्यांच्या संसारात प्रेमाचा प्रकाश पसरत होता, तर आजच्या ह्या वाईट बातमीने त्यांच्या संसारात कायमचा अंधार दाटला. आता पुढे काय? माधवच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येणार नाही. माधव अंधार झाला ही कल्पना तिला मुळीच सहन होत नव्हती. पण आता माधवसाठी आपण कणखर बनले पाहिजे हा विचार करून ती धैर्याने या प्रसंगाला तोंड देण्यास सज्ज झाली. रूपा मनापासून माधवची सेवा करत होती. आता रूपाचं माधवचे डोळे बनले. या दरम्यान सर्व उपचार करून झाले, पण काही उपयोग नाही. एक दिवस हॉस्पिटलमधून अचानक डॉक्टरांनी कॉल केला. माधवला नेत्रदान करणारी व्यक्ती सापडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. माधवचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि पुन्हा एकदा माधव जग पाहू लागला. रूपाच्या आनंदाला तर पारावरच राहिला नाही. तिने डॉक्टरांचे पायच धरले. म्हणाली, डॉक्टर, हे बघा ताई, माझे आभार मानू नका. आभार मानायचे असतील तर त्या थोर शहीद जवानाची माना, ज्याने देशासाठी तर आपला प्राण दिला, आपण नेत्रदान करून एका दृष्टीहीनाला नवी दृष्टी दिली. रूपा झटका लागाव तशी ताडकन उठली आणि तिने त्या शहीद जवानाचे नाव विचारले. डॉक्टरांनी ते नाव सांगताच मात्र ती कोसळली, कारण ते नाव होते शहीद मेजर विशाल भोसले. तोच विशाल ज्याच्या प्रेमाची तिने केव्हाच तिलांजली दिली होती. तर मित्रांनी मैत्रिणींनो, कशी वाटली ही सुंदरशी कथा जरूर सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.